कडू म्हणतात यावेळी प्रहारची सत्ता येणार आहे आणि प्रहारचा मुख्यमंत्री होणार आहे, याला तुम्ही कसं पाहता? बच्चू कडू हे सध्या मुंगेरीलाल झालेले आहे. दिवसा ढवळ्या त्यांना अशा पद्धतीचे स्वप्न पळायला लागले आहे. या अचलपूर मतदारसंघात गेल्या 20 वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि या भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा आता निवडणुकीमध्ये खर्च केला जात आहे पाण्यासारखा. परंतु भ्रष्टाचारातून कमावलेली माया आता ही कामी येणार नाही. आमदार होण्या अगोदर हे नौटंकी असे बोलत होते की ज्या दिवशी ते 1 रुपयाचाही भ्रष्टाचार करेल त्या दिवशी ते स्वतःला संपून घेतील. परंतु त्यांनीच आता या अचलपूर मतदारसंघामध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे आणि आता जनता ही या ठिकाणी परिवर्तन मागत आहे. परिवर्तन या मतदारसंघामध्ये अटळ आहे आणि गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे बच्चू भाऊ 5 नगरसेवक सुद्धा या चांदूर बाजारमध्ये निवडून आणू शकले नाही, ते या ठिकाणी 15-20 आमदार निवडून आणण्याची भाषा बोलत आहे आणि या राज्यामध्ये मुख्यमंत्री प्रहारचा होणार अशी भाषा ते बोलत आहे. अशा पद्धतीचे दिवसा ढवळ्या स्वप्न पाहणे आता बच्चू कडूंनी बंद करावे.